आणखीन एक राजकीय बातमी। सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा जुंपली। केसरकरांनी मतदारसंघात काहीही काम केलेलं नाही म्हणत राजन तेलींनी मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी केली। तर मी केलेल्या कामाच्या ठिकाणी फक्त नारळ फोडणं एवढंच काम राजन तेलींनी केलं अशा शब्दात केसरकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। केसरकरांचं वैयक्तिक मत करणे ते दुश्मन असण्याचं कारण नाही, पण प्रश्न एवढा आहे की जर त्या माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल, 15 वर्ष आमदार त्यातल्या 8 वर्ष मंत्री, तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल, जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल, जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल, तर त्यांच्या मागे उभं राहायचं का? आज जनता आम्हाला माफ करणार नाही। जर आम्ही समजा युतीतनं त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर येईल, जनता आम्हाला माफ करणार नाही। म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी केला। सावंतवाडी मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं हे त्यांना माहिती नाही। आज चांगला दिवस आहे, कशाला उगाच कोणाची त्यांना सर्वसामान्याशी काही कर्तव्य नसतं, त्यांचं लक्ष कदाचित दुसरीकडे असेल। त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा झालेला विकास हा त्यांना दिसत नाही। तेव्हा मी केलेल्या मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडणं याच्या पलीकडे कुणी काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही कामं मंजूर करून आणताना केवढे कष्ट असतात।